दर्यापूर मतदारसंघामध्ये अर्थात चौरंगी लढत सध्या पाहायला मिळते आहे। यामध्ये शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी व युवा स्वाभिमान पार्टी अशी चौरंगी लढत सध्या या मतदारसंघात दिसून येते। विविध पक्षातील सर्व दिग्गज नेते मतदारसंघातील प्रत्येक गावागावांमध्ये जोमाने प्रचार करत आहेत। अंकुश वाघ पानसर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असून ते दर्यापूर येथील स्थानिक रहिवासी आहेत आणि विशेष म्हणजे युवा नेतृत्व असल्याने त्यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते। तर मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जिंकून द्यावे व मी दर्यापूर मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास करेल, शेतकरी युवा रोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देईल असे आश्वासन वंचितचे युवा उमेदवार अंकुश वाघ पानसर यांनी जनविकास न्यूजची मुलाखती दरम्यान दिली। विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगले स्थापलेले आहे। आपल्याला माहिती असेल की दर्यापूर मतदारसंघामध्ये यावेळेस चौरंगी लढत पाहायला मिळत आहे, कारण की कालपर्यंत या मतदारसंघात तिहेरी लढत होती, परंतु या मतदारसंघात हळूहळू वंचित बहुजन आघाडीची ताकद आता वाढत असताना आपल्याला दिसून येत आहे। कारण की या मतदारसंघातील स्थानिक उमेदवार आणि युवा नेतृत्व असलेले अंकुश वाघपानसर यांना वंचितकडून तिकीट देण्यात आलेली आहे। त्यामुळे मतदारसंघातील जनतेचा हा कौल आहे की स्थानिक उमेदवाराला द्यावा आणि या मतदारसंघात युवा नेतृत्व या ठिकाणी यावं, यासाठी हा मतदारसंघ आता युवा नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला कुठेतरी दिसत आहे। काय सांगा, वंचित बहुजन आघाडीची ताकद दर्यापूर मतदारसंघात हळूहळू वाढत आहे? बघा, इतिहास वंचित बहुजन आघाडीचा आहे की गेल्या 15-20 वर्षा अगोदरची जी काही भारिप बहुजन महासंघाची संघटना आहे, भारिप भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि भारिप बहुजन महासंघ या पक्षांनी साहेबरावजी लेंदे साहेब असतील, पुंडलिकरावजी वाट असतील, हे सगळे पदाधिकारी आहेत, हे विधानसभेत 2 नंबरचे मतं घेऊन समोर आलेले आहेत। जवळपास 3 सभापती या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघावर होते। इतिहास असताना जशा जशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी ही स्थापन झाली, त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी मिळून मिसळून पक्षाचा प्रचार प्रसार केला, जनतेपर्यंत गेलो, जनतेचे सामाजिक असो राजकीय प्रश्न असो ते सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे हा जो काळ आहे सध्याचा, हे हळूहळू गती घेत आहे। वंचित बहुजन आघाडीमध्ये शोषित पीडित वंचित ज्या समूहाला बाळासाहेब आंबेडकरांनी संधी दिली, त्या सर्वांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सर्वांच्या मेहनतीने हे आज सध्याच्या परिस्थितीत दर्यापूर मतदारसंघात वातावरण आहे। तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आता आम्ही पाहत असाल की मुस्लिम समाजसुद्धा आहे, धनगर समाजसुद्धा आहे, हे सर्व घटक पक्ष तुमच्या सर्व समाजासोबत आहे। बघा, साहेबांनीच सोशल इंजिनिअरिंग हा फंडा जो आहे तो साहेबांचा जवळपास 42 वर्षापासून चालू आहे। अकोला जिल्हा परिषदमध्ये ज्या पद्धतीनं सोशल इंजिनिअरिंग केल्या जाते, संपूर्ण वंचित घटकांना त्यांना स्थान देणे, सत्तेत त्यांना बसवणे आणि त्या सत्तेत बसून असताना त्या प्रतिनिधीला त्याचं प्रतिनिधित्व देणे, ही सर्वात महत्त्वाची भूमिका आहे, जी बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलेली आहे। आजही जवळपास 30 ते 35 मतदारसंघामध्ये जे वंचित घटक आहेत, अल्पसंख्याक आहेत, त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली। भूतोना भविष्य महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वप्रथम आमच्या भगिनी शमीबाताई पाटील यांना रावेर मतदारसंघातून तृतीय पंथातून संधी दिली। ही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीची आहे, जी वंचित बहुजन आघाडी सर्व समूहांना संधी देते, जी प्रस्थापितांना ज्या पद्धतीनं घराणेशाही चालू आहे ती घराणेशाही मोडून वंचित घटकांना समोर आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत। आपल्याला म्हणजे सध्या आपल्या मतदारसंघामध्ये महायुती महाविकास आघाडीमध्ये आपल्याला राजकीय वातावरण त्यांचे असं कुठेतरी तापलेले आहे। महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्यावर आरोप केला जातो की त्यांचा दारूचा व्यवसाय आहे, विविध फौजदारी गुन्हेसुद्धा त्यांच्यावर दाखल आहेत। तर याचा नेमका तुम्हाला फायदा होणार? निश्चितच हा फायदा होईलच, कारण की जनता आज विचार करत आहे की आपण एका सुशिक्षित चांगल्या नवीन तरुणाला संधी दिली पाहिजे। कारण की ज्या पद्धतीनं हे महायुतीचे, महाविकास आघाडीचे, त्यानंतर स्वाभिमान पार्टीचे जे उमेदवार आहेत
हे सर्वच एकाच पार्टीमधील आयात निर्यात केलेले उमेदवार आहेत. त्यामुळे निश्चितच वंचित बहुजन आघाडीला संधी ही प्राप्त झालेली आहे आणि निश्चितच आम्ही ज्या पद्धतीनं भरारी घेतलेली आहे ती आपल्यासमोर आहेच. प्रकाश आंबेडकर आपल्या प्रचारार्थ या ठिकाणी येणार आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 15 तारखेला नियोजन झालेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर प्रकृती बरी नसतानाही दर्यापूर मतदारसंघात सभा घेण्याचं ठरवलेलं आहे. त्याची जेमतेम तयारी चालू आहे. मी तुम्हाला या बाबतीत संपूर्ण माहिती काही 4 ते 5 वाजेपर्यंतच्या काही दरम्यान संपूर्ण माहिती देईल. धन्यवाद. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंकुश वाकपंजर यांनी संपूर्ण मतदारसंघातील सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान होणार आणि या 20 तारखेला मतदानात या मतदारसंघातील जनता ही युवा नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील हे मात्र निश्चित आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर.